वाटाणे आणि सोयाबीनपासून अगदी आगळी-वेगळी रेसिपी. त्याच्यासाठी इथे वाटाणे आणि सोयाबीन आपल्याला पाण्यात सोयाबीन भिजत ठेवायची आणि वाटाणे शिजवून घ्यायचेत आपल्याला. त्यानंतरनं 2 कच्चे बटाटे मी इथे किसून घेतलेत. ते पाण्यात ठेवलेत. त्याच्यामध्येच आपल्याला इथे पोहे ना भिजत ठेवायचेत. हे पोहे आपल्याला 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायचे. त्यानंतरनं आपण पुढची तयारी करू. पुढच्या तयारीसाठी इथे मी एक बीट घेतले. अर्धं बीट आहे हे आपल्याला किसून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अख्खं टाकलं तरीसुद्धा चालेल. तर अशा प्रकारे मी बीट किसून घेते. आणि हे बीट किसून झाल्याच्या नंतरनं आपल्याला इथे एक मी कांदा घेतलेला आहे. तो देखील आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे. खूप जास्त बारीक कट करू नका. असं एवढा मोठा मोठा ठेवला तरीसुद्धा चालेल. मी अशाच प्रकारे कांदा कट करून घेते. आणि हां, चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बोलता बोलता आपले वाटाणेसुद्धा शिजलेले आहेत. हे वाटाणे आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे मॅशर नसेल तुम्ही तांब्याने केले किंवा मिक्सरला ओबडधोबड वाटून घेतले तरी देखील चालते. तर आता हे मॅश करून झालेले आहेत. त्यानंतरनं आपण इथे सोयाबीन घेऊया. हे सोयाबीन भिजत ठेवलेले हे आपल्याला बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. त्यानंतरनं इथे मोठं भांडं घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला सगळं साहित्य काढून घ्यायचे. मी इथे वाटाणे आणि सोयाबीन काढून घेतले ह्याच्यामध्ये. त्यानंतरनं किसलेले बीटसुद्धा काढले आणि पोहे आणि बटाटे भिजत ठेवले होते ना त्याच्यातलं पाणी निथळून ते देखील आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायचे. त्यानंतरनं बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि तीळ टाकायचे आणि 3 चमचे आपल्याला बेसन पीठ टाकायचे. ते एक वाटण करायचे मिरची आणि लसणाचं. ते देखील आपल्याला आहे ना त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. बारीक वाटायचे, पाणी वगैरे टाकायचं नाही आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. पाण्याचा अजिबात वापर आपल्याला करायचा नाही आहे ह्या रेसिपीसाठी. ही रेसिपी तुम्ही कुणीही आलं, पाहुणे आले किंवा बड्डे पार्टी असली त्यावेळेस केलं तरीसुद्धा चालेल. आता ह्याला आपल्याला हवे त्या आकाराचे तुम्ही ही कटलेट बनवू शकता. चौकोनी करा, गोल करा, नाही तर कुठल्याही आकाराचे करा. हे आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. असे रवा लावून घ्यायचा आहे त्याला आणि आपल्याला हे तळून घ्यायचे. खूप जास्त असं दाबून लावायचं नाही आहे. गॅसची फ्लेम ही मीडियम ठेवायची. मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे. ही चव एवढी भारी लागते ना, तुम्ही ह्याचा आवाज देखील ऐकून घ्या. पाहू शकता आवाज किती, आवाजावरूनच ओळखू शकता ही रेसिपी किती छान झालेली आहे. आतून मऊ लुसलुशीत, वरून एकदम कुरकुरीत. तर ही रेसिपी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेली आहे. व्हिडिओ नक्की जाऊन बघा. चॅनलला सबस्क्राईब करा.